हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी 2019 या तलाठी भरतीमध्ये लागलो होतो। 2019च्या तलाठी भरतीमध्ये माझा रिझल्ट आला होता, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग भेटली नाही। त्यानंतर 2023च्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही। दोन ठिकाणी स्कोर चांगला होता, इथे 174 होता, इथे 173 होता। मॅथ आणि रिझनिंगमध्ये दोन्ही एक्झाममध्ये 25 पैकी 25 प्रश्न माझे बरोबर आले होते आणि 50 पैकी 50 मला प्रश्न भेटले होते। दोन्ही पण एक्झाममध्ये दोन्ही वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण होते, आउट ऑफ गुण होते। आता एवढे चांगले गुण घेण्यासाठी मी गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सॉल्व्ह केले होते एक्झाममध्ये, ते आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकंदरीत पाहता आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन सॉल्विंग किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्विंग आपण इथे पाहणार आहोत। मागील वर्षी झाला होता पेपर 1 सप्टेंबरला, सेकंड शिफ्ट आहे, ठीक आहे, सेकंड शिफ्ट। जनरल इंटेलिजन्स, गणित आणि बुद्धिमत्ता, बौद्धिक चाचणी। फर्स्ट क्वेश्चन, असं दिसल्यानंतर हे वरचं हे भापड पसारा वगैरे वाचण्याची काही गरज नाही। एक सिरीज पाचन क्वेश्चन मार्काचा, याचा अर्थ हे आहे सिरीज। 23, 26, 31, 38, 23 आणि 3 26, 26 आणि 5 31, 31 आणि 7 38, 38 आणि 48 ने 49 म्हणजे 11, 3चा 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 11 आणि 13, 3 5 7, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 4 11, 2चा फरक 2चा फरक, इथं 7 आणि 4 11 4चा फरक आहे। इथं फरक सेम नाही, याचा फरक सेम नाही, पण दिसते का तुम्हाला हे मूळ संख्या 11 नंतर मूळ संख्या 13, ठीक आहे। नवन 3 किती ते 10 11 12, एकच आहे 12 वाला, ठीक आहे। नेक्स्ट दिसते का एकक स्थानचा अंक। 25.5 लिटर तेलाला 5 डब्यांमध्ये समान प्रमाणात भरायचे आहे। प्रत्येक डब्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती? 25.5 किती प्रमाण आहे? 25.5 भागिले 5। तुम्हाला माहिती आहे शेवटी इथे 5 एक 5.1 येणार आहे। कुठं 0.1 आहे? दोन ठिकाणी आहे, ठीक आहे। मग पूर्ण सॉल्व करा। 5 9 25 9.1 9.1, ठीक आहे। नेक्स्ट 13 क्रमांकात पूर्णांकाची सरासरी 36 आहे, म्हणजे एकूण झाले ते 13 गुणिले 36, ठीक आहे। 13 क्रमांकात पूर्णांकाची सरासरी 36 आहे। या 13 पूर्णांकांपैकी सर्वात लहान पूर्णांकाच्या दुपटीला, सर्वात जे लहान आहे त्याच्या दुपटीला या 13 पूर्णांकापैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवले, प्लस जो लहान आणि मोठ्या पूर्णांकात मिळवल्यास बेरीज किती? बस एवढंच मला कळायचं आहे। एकूण पूर्णांक आहे 13, याची गरज नाही बेरीज वगैरे गुणाकार करायची इथे। त्यापैकी सर्वात जो लहान आहे त्याच्या दुपटीला सर्वात जो मोठा आहे त्यासोबत मिळवले तर तुमचा आन्सर किती ते तुम्हाला इथे 5 आहे। मी काय म्हणतो, एकूण पूर्णांक 13 आहे, त्याची सरासरी 36 आहे, म्हणजे सरासरी 36 म्हणजे मधात 13 संख्या आहे, ओके। याचा अर्थ हे 13 एकूण संख्या आहे, मधात एक 13वी आहे, तर पहिलेचे 6 आणि शेवटचे 6, पहिले 6 इथं नंतरचे 6 इथं असे करून घ्यायचे, ठीक आहे। करून घेतो। 1 2 3 4 5 आणि 6, ह्या झाल्या 6 संख्या, हे 7वी संख्या, पुन्हा 8 9 10 11 12 13 झाले, तिकडं 6 इकडं 6 12 झाले, हे 13वी संख्या, समजलं। आता सर्वात लहान संख्या म्हणजे कोणती मित्रांनो? क्रमागत संख्या आहे। 6 नंतर 5 4 3 2 1 0, 0 म्हणजे कोणती? तर 30 होईल, ठीक आहे। हे झाली सर्वात लहान संख्या। सर्वात मोठी संख्या कोणती? 6 नंतर 7 8 9 10 11 12, 12 म्हणजे 36 आणि 42, ठीक आहे। 12 आणि 2 म्हणजे 42। तुम्हाला लहानच्या दुप्पट पाहिजे, 30 दुने 60 पाहिजे, प्लस मोठी संख्या आहे तुमची 42। हेच तुम्हाला बेरीज विचारली, 0 आणि 2 2, शेवटी फक्त एकाच ठिकाणी 2 आहे, तुमचा आन्सर एवढा। नेक्स्ट, इथे तुम्हाला क्वेश्चन कसे फास्टमध्ये सॉल्व्ह करायचे एक्झाममध्ये मी ते सांगत आहे इथे, ठीक आहे। आणि हां, काही लोकांना काही गोष्टी म्हणजे एक्सप्लेनेशन समजत नसन, समजायला आलं नसन, तर कृपया त्यांनी सिलेबस कंप्लीट करावा किंवा कोणतेही क्लास कंप्लीट करावे, त्यानंतर पेपर सॉल्विंगचे व्हिडिओ पाहावे, ठीक आहे। कारण की पेपर सॉल्विंगमध्ये तुम्हाला
बेसिकनुसार सांगण्यात काही अर्थ नाही. इथे तुम्हाला बेसिक शिकायचं नाही आहे, क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, कमीत कमी वेळेमध्ये ट्रिक्स लावून कसे प्रश्न सोडवायचे ते सांगतो इथे मी. कारण की बेसिकनुसार करायचं असेल तर तुम्ही स्वतः पण करू शकता. इथे मी तुम्हाला डायरेक्ट ट्रिक कशी लावायची, कमीत कमी वेळेमध्ये कसा पेपर सॉल्व्ह करायचा, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण ते पाहत आहोत इथे. ठीक आहे. पहा, सर्व उषा बेडशीट आहेत. सर्व उषा बेडशीट आहेत. काही बेडशीट पडदे आहे. काही बेडशीट पडदे आहे. एकही पडदा दरवाजा नाही. एकही पडदा दरवाजा नाही. ठीक आहे. निष्कर्ष पहा. निष्कर्ष 1, काही दरवाजे बेडशीट असू शकतात. काही दरवाजे बेडशीट असू शकतात. ठीक आहे, असू शकते ना, कारण हा डी याच्यासोबत क्रॉस आहे, याच्यासोबत क्रॉस आहे, परंतु इथं राहू शकते ना. ठीक आहे, राहू शकते, म्हणजे पहिलं सत्य आहे. एकही उशी दरवाजा नाही. उशी आणि दरवाजा हे तर रॉंग राहील ना. पहा, एकही उशी दरवाजा नाही म्हणताय. मी काय म्हणतो, दरवाजाचा दुश्मन कोण? पी आहे फक्त. परंतु दरवाजा तुमचा इथं पण दरवाजा असा राहू शकतो किंवा असा पूर्ण इथं पण राहू शकतो. याचा अर्थ काय, तर हे चुकलं. एकही उशी दरवाजा नाही हे चुकते. काही दरवाजे बेडशीट असू शकतात. केवळ एक तुमचं बरोबर आहे. फक्त निष्कर्ष 1 सत्य आहे, बाकीची चूक. नेक्स्ट. काही पाकळ्या झाडे आहेत. काही पाकळ्या झाडे आहेत. एकही झाड बाग नाही. एकही झाड बाग नाही. पहा, एकही झाड बाग नाही. आता हे सेम असं काढताना तुम्ही असं समजून जा, हे जे आहे ना, झेड आणि बी एकमेकासोबत गुणाकार आहे. बीचा गुणाकार झेड सोबत आहे, परंतु पी सोबत नाही, म्हणून तुम्ही याला बीला असं तुम्ही वाढवू शकता पी सोबत. ओके. पहा, नाही. एकही बाग रस्ता नाही आणि एकही बाग रस्ता नाही. आता पहा, बागाची आणि आरची दोघांची दुश्मनी आहे, परंतु हे जे आर आहे ना, याच्यासोबत पण मर्ज होऊ शकते आणि याच्यासोबत पण मर्ज होऊ शकते. याच्यासोबत पण काही पार्ट इथे राहू शकतो. ठीक आहे. पहा, मग निष्कर्ष काय म्हणते, एकही पाकळी बाग नाही. एकही पाकळी बाग नाही हे चुकीचं आहे, कारण की काही पाकळ्या बाग इथे राहू शकते, म्हणून हे चुकलं आहे. एकही रस्ता झाड नाही. एकही रस्ता झाड नाही हे पण चुकीचं आहे. काही रस्ते तुमचे झाड राहू शकते, कारण की रस्त्याची दुश्मनी तुमच्या बी सोबत आहे, बागेसोबत आहे, ह्या बाकी दोघांसोबत नाही, म्हणून हे पण चुकते. न तो एक न तो बी. निष्कर्ष 1 किंवा 2 एकही सत्य नाही. ठीक आहे. हे सगळं झालं आहे मित्रांनो, डिटेलमध्ये झालं आहे आपलं. बॅचमध्ये पण घेतलं फ्रीमध्ये. हो, फ्री बॅचमध्येच तुम्हाला कमेंट करून दिलं आहे यूट्यूबवाल्यास. सुक्या मेव्याने भरलेल्या एका डब्याचे वजन 12.650 12.650 kg आहे. सुक्या मेव्याचे वजन 9 kg 800 ग्रॅम असल्यास रिकाम्या डब्याचे वजन किती? हे काय म्हणताय, असा एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये सुका मेवा भरून आहे. पूर्ण याचे वजन आहे एवढे kg आहे. मग तुम्हाला काय सांगितलं का, फक्त आणि फक्त आतमधल्या मेव्याचे वजन एवढे आहे, तर रिकाम्या बाटलीचे वजन किती? ठीक आहे. एकूण वजन आहे तुमचं 12.650 आणि 9.800 म्हणजे काय, हे 9.800 असे तुमचे kg हे kg आणि ग्रॅममध्ये आहे ना, हे तुमचं असं झालं. ओके. ठीक आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा, तेव्हा तुमचा रिकामा डबा येऊन जाईल. पूर्ण डब्यामधून फक्त मनुका बाहेर काढले तुम्ही, पूर्ण डब्यामधून मनुका बाहेर काढले, तेव्हा तुमचा खाली डबाचं वजन तुम्हाला भेटून जाईल. आता शेवटी इथं म्हटलं वजन ग्रॅममध्ये पाहिजे. ठीक आहे ना बा, ठीक आहे ना. हे kg झालं, हे पॉईंट हटवून त्या ग्रॅममध्ये येऊन जाते. 50 जसे ते 16मधून 8 गेले किती ते 126मधून डायरेक्ट 98 काढून टाका, 28 राहते. ठीक आहे. 3 स्थान पॉईंट 2.85 पण हे kg झालं. याला मीटरमध्ये कळण्यासाठी हजारांनी गुणणे म्हणजे काय, तर पॉईंट हटवून देणे. ठीक आहे. 2850. ठीक आहे. नेक्स्ट 25-50. ठीक आहे. एक व्यक्ती 62.4 किमी/आवर वेगाने गाडी चालवतो. तो 10 मिनिटात किती मीटर अंतर पार करेल? 10 मिनिटात किती मीटर अंतर पार करते ते पाहून घेऊ पहिलं. 62.4 किमी/आवर. ठीक आहे. हे जाते मित्रांनो 1 तासात किंवा 60 मिनिटामध्ये. 1 तास किंवा 60 मिनिटात एवढं अंतर आहे. तुम्हाला 10 मिनिटं पाहिजे ना, ठीक आहे ना. इकडं 10 भागा 6 बघा, इकडं 6 बघा. 62.4 भागेला 6 एवढं तुमचं झालं किमीमध्ये अंतर, एवढे किमी. पण तुम्हाला काय म्हणते, मीटरमध्ये पाहिजे म्हणते. ठीक आहे. याला मीटर करण्यासाठी पुन्हा 1000ने भागा. 1 मिनिट, 1000ने गुणा. 1000ने गुणा.
ठीक आहे बरोबर. हा शून्य हटवून द्या आणि हे मर्ज करा इथे. 6 1 6 0 6 चौक 24 104 वर 2 0 104 2 0. ठीक आहे नेक्स्ट. 15तून 13 गेले 2 राहिले, 2 इकडे भागा 12 राहिले, प्लसचे 15 -15 प्लस 12 किती ते 3 मायनस वाले. बेचाळीस 56 84 वगैरे हे एकदम डायरेक्ट हे फरकच आहे. 42 ने 10 52 आणि 4 56 14चा फरक आहे. हे इथे किती फरकच आहे पाहून घ्या ना. 56 60 70 80 28चा फरक आहे. ऑब्वियसली 14 आणि 28 14 42चा फरक राहू शकते, परंतु 42च्या पेक्षा जास्त दिसते फरक इथे. पाहून घेऊ. 6तून 4 गेले 2 आणि 12तून 8 गेले 4. हो 42. 14 1 14 14 28 14 42 14 56चा फरक आता. ठीक आहे प्लस 56 इथे करून घ्या. 126 प्लस 56 6 आणि 6 12 फक्त एकाच ठिकाणी 6 आणि 6 12 फक्त एकाच ठिकाणी 2 आहे. तुमचा आन्सर हे. नेक्स्ट. त्याच प्रकारे संबंधित अक्षर समूह म्हणजेच काय मित्रांनो, इथं जो रूल लागते तोच रूल तुमच्या याच्यामध्ये आला पाहिजे. हे जे दोन EI GD FJ हे एकमेकांसोबत जसे संबंध आहेत तेच तुमचा संबंध इथं आला पाहिजे. पहा पहिलं सोपीवाला करून घ्या. कोणतं एक कोण दिसताय. E नंतर F इथे दिसताय ना, P नंतर Q दिसताय इथे, N नंतर O दिसताय इथे, L नंतर M दिसताय, J नंतर K दिसताय. हे रूल सगळीकडे सारखा आहे. हा रूल काही इथे लागत नाही, सोडून द्या. F म्हणजे 6 होते आणि हे होते 10. J म्हणजे 10. 6 आणि 4 10 तसंच हे होते 17 आणि 22 किती ते 7 आणि 4 11 हे कटलं. O 15 आणि 20 इथं 5चा फरक आहे हे कटलं. M आणि R 13 आणि 18 3चा फरक आहे कटलं. K आणि O K आणि 15 11 आणि 15 4चा फरक आहे. हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे नेक्स्ट. तुम्हाला ए पासून तर झेड पर्यंत सगळे मी पाठ करायला लावले होते. पाठ करायला कसे पाठ करायचे त्याचा पण व्हिडिओ माझा यूट्यूबवर पडून आहे. बघून घ्या. आणि क्लासेसमध्ये पण सगळं तुम्हाला सांगितले कसे पाठ करायचे. एकदम मजेदार ट्रिकनुसार पाठ करायचे. 15 दिवसामध्ये तुमचे ए पासून झेड पर्यंत कसे पाठ करायचे ते सगळे सांगून दिलं. 15-15 20-20 मिनिटं फक्त डेली द्यायचे आहे 15 दिवस लगातार. ठीक आहे पाहून घ्या. ए म्हणजे प्लस 6B 18D 6B 18D D म्हणजे भागाकार. हो 6B म्हणजे मायनस 18 केले नंतर D म्हणजे भागेला 2. ठीक आहे ओके. मग A7 C3 A म्हणजे प्लस C म्हणजे गुणाकार. ठीक आहे 6 18 2 7 3 6 18 2 7 3 बे सक 18 प्लस 6 मायनस 6 कटले 3 7 21 तुमचा आन्सर आहे. पण इथं 18 देऊ ना, थोडं काहीतरी चुकलं. ठीक आहे पाहून घेऊ ना. बे 9 18 ठीक आहे सॉरी. मग 6 मायनस 9 प्लस 3 7 21 जमलं इथपर्यंत. पहा ह्या दोघांचा करा. हे येते -3 21 मधून 3 गेले किती 18. ठीक आहे नेक्स्ट. वरचे वाक्य वाचायची गरज नाही, सरळ वाचा. अशा किती संख्या आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक चिन्ह म्हणजे असं एक चिन्ह पाहून घ्या कोणतरी आणि ताबडतोब नंतर अक्षर मधामध्ये. पहा आधी एक चिन्ह अशा मधातल्या एक संख्या पाहायच्या आणि सर्वात शेवटी तुम्हाला अक्षर. असं पहा एक अशी नियम पहा. एक चिन्ह पाहिजे नंतर लगेच संख्या पाहिजे नंतर शेवटी अक्षर पाहिजे. अशा संख्या शोधा ज्याच्या आधी चिन्ह आणि नंतर अक्षर आहे. म्हणजे काय सिरियल नंबरमध्ये पाहतो म्हटलं तर चिन्ह अक्षर चिन्ह संख्या अक्षर. पहिले चिन्ह पाहून घ्या. चिन्ह नंतर संख्या नाही कट्टे. मग चिन्ह कोणतं आहे. चिन्ह नंतर संख्या नाही कट्टे. चिन्ह नंतर संख्या नाही कट्टे. हे चिन्ह नंतर संख्या नंतर अक्षर पाहिजे पण इथं संख्या आहे कॅन्सल. चिन्ह नंतर संख्या नाही कट्टे. चिन्ह नंतर संख्या नाही कट्टे. ऑप्शन नंबर 0. ठीक आहे म्हणजे 2चा. नेक्स्ट. के म्हणजे 11 17 22 3. ठीक आहे पाहून घेऊ. MOQS असं MNO यम नंतर NOPQRSTU शेवटी यू कोण आहे. हे आणि हे आहे. हे दोघ जण कटले. आता पहा मधातले लेटर पाहून घ्या. ADGJ ABCDEFG HIJ KLM
एम इथंच आहे फक्त. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, वार्षिक आकारणीच्या बाबतीत चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 5 वर्षात स्वतःच्या दुप्पट होते. चक्रवाढ व्याजाने 5 वर्षामध्ये इथं होती तुमची एक समथिंग एक रक्कम होती 5 वर्षामध्ये, इथं 5 वर्षे कंप्लीट झाले तुमचे, स्वतःच्या दुप्पट होते. ठीक आहे, 2 पट झाली. ठीक आहे, असं लिहितो. ती स्वतःच्या 8 पट रक्कम होण्यासाठी कालावधी किती लागेल? ठीक आहे, हे 2 पट झाली, पुन्हा 2 न गुणा 2 गुणला 2 पट झाली म्हणजे 4 पट झाली, पुन्हा 2 न गुणा 2 गुणला 2 गुणला 2 म्हणजे इथून 8 पट झाली. ठीक आहे, समजलीपर्यंत? पहिले 2 पट, आता इथं जेवढी 2 पट झाली त्याला आणखी 2 न गुणा 4 पट झाली, इथं 4 पट झाली ना, आणखी 2 न गुणा 4 दुणे 8 पट झाली. आणि याला कालावधी किती वर्ष लागला? हा पहिला 5 वर्षाचा, दुसरा 5 वर्षाचा आणि हे तिसरा 5 वर्षाचा. एकूण 5 आणि 5 15 वर्ष. ठीक आहे. नेक्स्ट, चक्रवाढ व्याजामध्ये असं होते, एक व्यक्ती 25% नफ्याने एक वस्तू विकतो, तिची किंमत X होती, 25% विकतो म्हणजे काय तर 100 वरून ती 125 तिची किंमत झाली. जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती, हो ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतो, त्यांना खरेदी किंमत त्याची 20% कमी झाली असती, म्हणजे त्याची प्राईस ऑलरेडी अशी झाली असती ना, 10 वरून 8 झाली असती. ठीक आहे, आणि 10.5 कमी दराने विकली असती, हा जो हे झाला त्याच्यामध्ये त्यांनी -10.5 रुपये केले. ठीक आहे, कमी दराने विकली असती तर त्याला 30% नफा झाला असता. अशा ठिकाणी 1 मिनिट, तर वस्तूची मूळ किंमत किती, थोडं मला इथे पाहू द्या, हे शेवटी घेऊन घेऊ, थोडं हार्ड आहे, त्याला शेवटी घ्यायचा. नेक्स्ट, हे घ्या. त्याचप्रकारे कसे समजित आहे, एक्झाममध्ये पण तसंच करायचं, एखादी क्वेश्चन नाही समजला त्याला शेवटी घ्यायचं. समान संबंध डी नंतर EFG 2 सोडून G आहे, I नंतर JKL सेम आहे, J नंतर IJ, KLM हे पण बरोबर आहे, PQRS हे बरोबर आहे, LMNO. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी 2-2चा गॅप आहे, हे तुमचं बरोबर आहे. आता शेवटी पहा, J नंतर 1 सोडून L, JKL, O नंतर लगेच PI कटलं, P नंतर QR आहे बरोबर, STUV WX नाही, R नंतर डायरेक्ट SI कटलं. ठीक आहे, 1चा गॅप पाहिजे होता शेवटी, जो की नाही. नेक्स्ट, एक व्यापारी त्याच्या मालाला मूळ किमतीच्या 20% जास्ती चिन्हांकित करतो. मालाची किंमत X आहे, 20% जास्त चिन्हांकित करतो, म्हणजे ती 10 वरून 12 चिन्हांकित करतो आणि त्यावर 15% सूट देतो. 15% सूट देतो म्हणजे काय मित्रांनो, 100 वरून ती किंमत झाली 85. ठीक आहे, तर नफ्याची टक्केवारी किती? ठीक आहे, पाहून घेऊ नफ्याची टक्केवारी किती. पहिले ती वस्तू 100 रुपयाची माना सरळ आणि हो 100ची वस्तू होती, 100ची पहिली वस्तू होती, 20% जास्त चिन्हांकित करते म्हणजे ती ऑब्व्हियसली ती 120 रुपयाला ती दाखवत आहे आणि त्यावर 15% सूट देत आहे. 1 कटला 1 कटला, 5 2 10, 17 5 65, 2 सक 12, 17 सक 102. 100ची वस्तू होती, पहिले 100ची वस्तू होती, आता ती 102 रुपये त्याला 100वर भेटत आहे, म्हणजे 2% त्याचा नफा झाला. नेक्स्ट, एक्झाममध्ये फास्टमध्ये कसं सॉल्व्ह करायचं पेपर ते तुम्हाला मी इथे सांगत आहोत. डायरेक्ट शॉर्ट ट्रिक कशा अप्लाय करायचे ते सांगत आहोत. पूर्णपणे प्रॉपरली बेसिकनुसार सांगत नाही, बेसिकनुसार करा. बेसिकनुसारसाठी सेपरेटली क्लास आहे, तुम्ही ते क्लास करा. यूट्यूबवर आहे आणि पेड पण आहे, जसे पसंत तसे करा. किंवा पुस्तकातून कंप्लीट करा सिलेबस, किंवा दुसऱ्या कोणत्या सरांची क्लास लावा, किंवा माझे करा, कोणतेही करा. फक्त पूर्णच्या पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर त्याला काय म्हणते बा, पेपर सॉल्विंगचे व्हिडिओ बघा किंवा पेपर सॉल्विंगच्या बाबतीत विचार करा. ठीक आहे, म्हणजे ट्रिक लावायचा विचार करा. एक पोलीस हा 500 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो. ठीक आहे, इथून एवढं अंतर आहे 500 मीटरचं. ठीक आहे, इथं पोलीस आहे, इथं तुमचा चोर आहे, पाहिलाय. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर चोरही पळू लागला, म्हणजे पोलिसांनी इथून सुरुवात केला, चोर पण इथं पळू लागला. जर चोराचा वेग 10 किमी/h, इथं 10 किमी/h त्याचा वेग आहे. पोलिसाचा वेग 12 किमी/h आहे, 12 किमी/h. ठीक आहे, तर चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल? ठीक आहे ना,
पाहून घेऊ किती अंतर झालं असेल. मी काय म्हणतो, तुमचं 500 मीटर अंतर आहे. 500 मीटरला किमी पर अवरमध्ये तुम्ही 0.5 किमी लिहू शकता का? 0.5 किमी अवरनं लिहू शकता. अंतर आपण वेग सेम दिशा आहे, दोघांची पण दिशा सेम आहे, म्हणून 12 किमी मायनस 10 किमी 2 किमीची स्पीड आहे. ओके, आता याला भागा किती होते? 0 काटा 0 वाटा 1/5 1 5 चोक 20 1/4 तास आणि 1/4 तास म्हणजे होते 15 मिनटं. बस झालं. म्हणजे पोलिसांना चोराला पकडेपर्यंत 15 मिनिट लागले आणि तोपर्यंत चोर पण तुमचा इथून इथं गेला. आता बस त्याला हेच विचारता का हे एवढं अंतर किती आहे? एवढं अंतर किती का चोरानं इथून ते इथपर्यंत किती अंतर कापलं, जे की 15 मिनिट लागलं. 15 मिनिटात 10च्या स्पीडनं किती कापन? ठीक आहे, 10च्या स्पीडने किती कापन? चोर 60 मिनिटामध्ये पूर्ण 10 किमी कापत आहे, तर 15 मिनिटामध्ये किती? भागीला 4 करा, भागीला 4 करा, 2.5 किमी. 2.5 किमी तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, वार्षिक 5% व्याजदराने 2100 या रकमेवर 525चे सरळ व्याज मिळण्यासाठी लागणारा कालावधी किती? हा ठीक आहे ना, तुम्हाला सरळ व्याज दिलं आहे 525, म्हणजे सरळ व्याज बरोबर 5% गुणिला 2100 रुपये गुणिला टाईम जो की टी आहे भागीला 100. PRT भागीला 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले. ह्या दोघांचे गुणाकार करतो मला तर होते 5 1 5 5 2 10 105 भागीला इथं आणि 105. ठीक आहे, बरोबर टी लागणार वेळ तेवढा आहे तुमचा. इथून किती ते 5 पट होते ने 5 5 25 5 1 5 5 वर्ष. ठीक आहे, नेक्स्ट, वेगळा अक्षरसमूह. सी नंतर काय होते? DEFG. ई नंतर EFGHI. ठीक आहे, इथं 3चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे. तर 1 मिनिट, EFGH नंतर आहे 3चाच फरक आहे. ठीक आहे, इथं बाकीचा फरक आहे. OPQRS इथं पण 3चा फरक आहे. M नंतर NOP नंतर Q इथं पण 3चा फरक आहे. हे जे पहिले दोन आहे ते सेम आहे. ठीक आहे, आता G आणि J मध्ये पहा, G नंतर HI नंतर J. ठीक आहे, 2चा फरक आहे. I आणि L मध्ये I नंतर JKL 2चा फरक आहे. S नंतर TU T नंतर U 1चा फरक आहे, म्हणजे हेच तुमचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. वेगळा घटक तोच आहे ना, दुसरं काय? 2 तोट्या अनुक्रमे 10 तासात आणि 8 तासात एक टाकी भरू शकतात. तिसरी टोकी तिला 15 तासामध्ये रिकामी करते. म्हणजे 2 टोट्या भरणार आहे, एक टोटी रिकामी करणार आहे. या सर्व तोट्या एकत्रितपणे उघडल्यास रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? मी काय म्हणतो, एक पहिली टाकी आहे जी की भरणारी आहे, दुसरी टाकी जी आहे ती पण भरणारी आहे, परंतु तिसरी टाकी आहे जी रिकामी करणारी -15 आहे. ठीक आहे, तिघांचा पण लसाई पहा किती, तर 15 दुनी 30 30 दुनी 60 120. 1 शून्य कटला. 12च्या स्पीडनं भरते. हा 8 व्यवस्थित 15 का 15 8 120 आणि 15 8 120 बरोबर. 15 चौक 60 15 8 120 बरोबर आहे. परंतु हे जे आहे ना हे मायनसवाले होऊन जाईल, हे मायनसवाले होत आहे, हे मायनसवाले होत आहे. 15 आणि 12 27च्या स्पीडनं ते भरत आहे आणि -8 म्हणजे एकूण किती, तर 19च्या स्पीडनं. पहा वरच्या दोघांची बेरीज करा आणि हे मायनस करा. 19 भागिले 19 120 भागिले 19. सगळ्या ठिकाणी खाली जवळपास 19 दिसत आहे तुम्हाला, करून घ्या. 120 भागिले 19 19 5 95 19 सक 114 आणि 114 आणि 6 619 तास 22. सिरीज आहे क्वेश्चन मार्क ठिकाणी 5 काय तर OP हा पा उलट्या जात आहे. MNOP म्हणजे यमच्या आधी काय आहे ते 13च्या आधी 12 म्हणजे L. सुरुवात कोण आहे? L न. हे एकच आहे, L न सुरुवात होणार एकच आहे, L नी सुरुवात होणार एकच आहे. नेक्स्ट, जर पुस्तकाच्या एका स्तंभात मुद्रित केलेल्या 9 ओळींमध्ये 36 शब्द असतील. एक असा स्तंभ आहे त्याच्यामध्ये 9 ओळी आहे आणि 9 ओळीमध्ये 36 शब्द आहे. 9 ओळीमध्ये एकूण 36 शब्द आहे. ठीक आहे, तर 51 ओळीमध्ये किती शब्द? ठीक आहे, 51 ओळीमध्ये किती शब्द? याला 9ला 51 बनवण्यासाठी काहीतरी करा तुम्ही. सर 9ला 51 बनवण्यासाठी काहीतरी करा आणि तोच कार्यक्रम याच्यासोबत करा. तुम्ही म्हणाल 9ला 51 कसं बनवायचं? सर मी काय करतो, पहिल्याला 9ला 9 भागतो आणि गुणीला 51 करतो. झालं का 51 आहे, 9 9 कटले 51.
म्हणजे 9ला 51 बनवण्यासाठी मी भागेला 9 आणि गुणीला 51 केलं. तसंच मग याला पण करा, भागेला 9 गुणीला 51. ठीक आहे, एवढं इकडे जे कार्यक्रम केला आपण तोच कार्यक्रम इकडे केला. 9 चोक 36 आणि 51 गुणिले 4, 4 1 4. शेवटी 4 असणारा तुमचा आन्सर कोणतं, एकमेव आहे शेवटी 4 असणारा. ठीक आहे, नेक्स्ट 24. सेकंड लेटर पहा, एम नंतर एन ओ पी नंतर क्यू. मधा सेकंड लेटर क्यू कुठं आहे पाहून घ्यायचं. इथं पण आहे क्यू, इथं नाही क्यू, इथं क्यू आहे, इथं पण नाही क्यू. तुमचं फक्त आता हे दोन राहिलं ते पाहून घ्यायचं. आय नंतर जे नंतर के नंतर एल नंतर यम. यमनं सुरुवात कुठं आहे, इथं यमनं सुरुवात आहे, इथं यम. अरे दोन्ही पण ठिकाणी यमनं सुरुवात आहे ना. ठीक आहे, आता पहा 19 22 28 आणि 37. 19 22 28 आणि 37 किती होते, 19 3 19 आणि 3 22, 22 आणि 6 28, 28 आणि किती 8 आणि 18 नाही 9 हो ना. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12चा फरक आहे. 7 आणि 2 9. शेवटी 9 कुठे पाहून घ्यायचं. इथं 7 आहे, इथं 9 आहे. आन्सर तुमचं हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट गटात न बसणारा पर्याय. टी पी म्हणजे हे उलट्या चाललं नाही, एन पासून जात आहे ना. पहा एन नंतर ओ सोडून पी. ठीक आहे, एफ नंतर जी एच आय 2 सोडून आहे. इथे किती जी नंतर एच आय जे 2 सोडून आहे. एस नंतर टी यू व्ही. उलट्या चाललो आपण. ठीक आहे, रिव्हर्स येताना इथं 2चा गॅप, इथं 2चा गॅप, इथं 2चा गॅप, तिथं फक्त 1चा गॅप आहे. म्हणजे तुमचं हे आन्सर आहे. ठीक आहे, चला 25 क्वेश्चन झाले. एक क्वेश्चन राहिला होता ते सर्वात शेवटी आपण घेऊ आता कसा त्याला सॉल्व्ह करायचा. आता पहा, आता जो एक्झाम झाल्यानंतर म्हणजे गणिताचे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर किंवा पूर्ण पेपर सॉल्व्ह केल्यानंतर जेवढा तुमच्याकडे वेळ उरते त्या वेळामध्ये हे एक्स्ट्रावाले गणित करायचे जे की मगासारखा आपला सुटला होता. आता मला ट्रिकनं नाही आलं तरी तुम्ही बेसिकनं पण करू शकतो, कारण की बरेचसे क्वेश्चनमध्ये ट्रिक लावू मी वेळ वाचवला आणि तोच वेळ मी हार्ड क्वेश्चनमध्ये जो क्वेश्चन मला येत नाही किंवा ज्या क्वेश्चनला 2-4 मिनटं 5 मिनिटं लागतील अशा क्वेश्चनसाठी मी देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे त्याला बेसिकनं जरी सोडवलं तुम्ही आणि वेळ असेल शेवटी वेळ राहते, बेसिकनं पण तुम्ही त्याला सोडवू शकता. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे का ते नेमकं गेलं कुठं. हे हाच आहे ना क्वेश्चन. एक व्यक्ती 25% नफ्याने एक वस्तू विकतो जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती आणि 10.5 म्हणजे एका वस्तूची किंमत एक्स आहे ती 25% नफ्याने विकतो. म्हणजे मी असं म्हणू का 100 रुपये त्या वस्तूची किंमत आहे, 25% नफ्याने विकतो म्हणजे हे ते 125 रुपयाला तो विकतो. जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती, म्हणजे जर वाला 20% कमी दराने विकत घेतली असती म्हणजे काय ते 100वरून 20 न कमी 80 रुपयाला ती त्यानं विकत घेतली असती आणि 10.5 रुपये कमी दराने विकली असती. म्हणजे 125 रुपये विकण्यापेक्षा 10.5 कमीने विकली असती. 125 - 10.5 कमीने विकली असती. तेव्हा तुमचा आन्सर किती आला असतं. 10तून 5 गेले 5, 10 गेला कसं 25मधून 11 गेले 14 ना. 114.5 बरोबर आहे. यात 10.5 ॲड केले म्हणजे 15 आणि 25 होते बरोबर. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतो तो माणूस या रेटनं विकत आहे. सॉरी 100ची वस्तू त्यानं 25% महागानं विकली, 125ला विकली. जर त्यानं वस्तूत 20% कमी रुपयाने घेतली असती, 100पेक्षा 20 कमी 80 रुपयाला विकत घेतली असती आणि ह्या रेटपेक्षा 10.5 रुपये कमीने विकली असती म्हणजे 114.5 रुपयानं विकली असती तर त्याला 30% बदलला असता. ठीक आहे, तर वस्तूची मूळ किंमत किती याच्यामध्ये 30% बदलला असता म्हणताय ना. गुन्हेला 10वरून 13 बरोबर हे असं येतं म्हणते. ठीक आहे, आता हे ॲक्च्युअली तुम्हाला काढायचं आहे म्हणून तुम्ही इथं काय करा, ती वस्तू 100 एक्सची आहे, इथं पण एक्स करा, सगळीकडं एक्स करा. ठीक आहे, चला 0 0 कटले. 13 चौक 52, 13 पंच 13 सक 78, 13 7 91, 13 8 104. 104 एक्स इज इक्वल टू रुपये करायची गरज आहे का
थोडं मी डबल करून पाहतो, याला डबल करून पाहतो. आता बघा अशा याला थोडंसं मला ते समजलं आहे, परंतु तुम्हाला सांगायचं कसं ते थोडंसं मी विसरून राहिलो. क्वेश्चन तसं मला समजलं आहे. एक वस्तूची किंमत एक्स होती, ती त्यानं 25% नफ्याने विकली, म्हणजे एक्सच्या 125% विकली. ओके. जर त्यानं 20% कमीने विकत घेतली असती, म्हणजे एक्सच्या 810 विकत घेतली असती. पहा, एक वस्तू जिची किंमत एक्स आहे तो विकत आहे 25% नफ्यानं, म्हणजे 125 रुपयानं ती विकली. 125/100 म्हणजे 25% नफ्यानं ती त्यानं विकली. जर त्यानं या मूळ प्राईसच्या 20% कमीने विकत घेतली असती, या प्राईसने विकत घेतली असती किंवा खरेदी केली असती, आणि विकली कशी असती, या प्राईसच्या -10 विकली असती. ठीक आहे. म्हणजे हे किती तर 25 चोक 25 पाचा 5x/4 -10.5, म्हणजे याला आपण तुम्ही किती लिहू शकता, 21/2 लिहू शकता. या रेटने विकत घेतली असती, तेव्हा त्याला 30% नफा झाला असता. म्हणजे याच्याच तर 30% भाऊ, 10 वरून 13, हेच तर 10 वरून 13 झाले असते. दुसरं काहीच नाही, हेच आहे ना. ठीक आहे ना, मग हे करून घ्या. इथून एक्स काढू शकता तुम्ही, करून घ्या ना. किती होते, याच्या अर्धे 4 होते, याच्या अर्धे 5 होते, याच्या अर्धे पुन्हा 2 होते, याच्या अर्धे पुन्हा 5 होते. 5 5 25 वर आहे, 13 2 26. 26x/25 इज इक्वल टू, हे इकडे गुणला 2 करा, इकडे गुणला 2 करा, म्हणजे खाली 4 राहते, इथे वर होते 5x - 21 2 4 आणि 2. ठीक आहे. पहा आता कुठं काय कटते का पाहून घ्या पहिलं. ठीक आहे. हे 4 मी इकडे आणतो. 26 चोक होते 25 100 104 एक्स. हे 25 मी तिकडे येतो, 25 5 125, म्हणजे 125x बरोबर 125x. 25 5 125 मायनस 25 गुणिले 42. थोडंसं किती, 25 2 50 0, डायरेक्टच करतो ना. 25 2 50 0, हे बघा 25 2 50 0, हातच्याले 5, 25 100 न 5 105 105 0. ठीक आहे. 125x मधून 104x गेले, पुन्हा इकडे करतो आता. 125x मधून 104x गेले, किती राहते, 21x का. ठीक आहे. म्हणून 21x इज इक्वल टू, हे मायनसचे 10 50 आहे, इकडे गेल्यानंतर प्लसचे 10 50 येऊन जाईल, 10 आणि 50. आता x इज इक्वल टू 10 50/21. पहा, पहिले मी ट्रिक्सनं केले, आणि जे मला ट्रिक्सनं आलं नाही त्याला मी बेसिकनं केलं. की एक्झाममध्ये पण मी असंच करतो, आणि अशीच पद्धत मी फॉलो करून 25 पैकी 25 गुण प्रश्न माझे बरोबर आले होते. 50 पैकी 50 गुण मी घेतले होते. 21 किती, 5 105. ठीक आहे. 50. एक्स इज इक्वल टू 50, आणि एक्स म्हणजेच काय, तुमची मूळ प्राईस 150 रुपये. ठीक आहे. आलं तुमचं आन्सर बरोबर. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, एक्झाममध्ये पण तुम्हाला याच स्पीडनी चालायचं आहे, याच स्पीडनी प्रश्नाची उत्तर द्यायचे आहे. जास्तीत जास्त ट्रिक्स लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बेसिकचा वापर कमी करायचा आहे. ठीक आहे. बेसिकचा वापर कुठं करायचा, बेसिक कुठं शिकायचं, ते क्लास करताना किंवा सिलेबस कंप्लीट करताना, नॉलेज घेताना, अभ्यास करताना. इथे फक्त तुम्ही ट्रिक्सचा वापर जास्त करा. थँक्यू.